छत्रपती शिवाजी महाराज के बोला, भारत माता के बोला, छत्रपती श्रीमंत धर्मवीर संभाजी महाराज के बोला, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वंदे वंदे गणपती बाप्पा मंगल मूर्ती जय 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 श्रीराम जय 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 श्रीराम। गाडी सजवलेली असते, गाडीपर्यंत तुला घेऊन येतो, गाडीचा दरवाजा उघडतो, तुम्हा दोघांना गाडीमध्ये टाकतो, दरवाजा बंद करतो आणि तुला म्हणतो जा पोरी चाल, जा जा चाल जा, रडायचं नाही, चाल जा. तुझी गाडी निघून जाते पोरी, तुझी गाडी निघून जाते आणि तुला वाटतं माझा बाप असाच आहे. लहानपणापासून माझ्या बापानं मला बंधनामध्ये ठेवलं आणि आज तर माझ्या बापानं कमालच केली. सगळा मंडप रडला, माझा बाप नाही रडला. हे पोरी, चूक चूक पोरी चूक. तुझा बाप रडला बघ पोरी, तुझा बाप रडला, पण तो कोणाला दिसला नाही बघ पोरी. तुला अर्धाच सिनेमा माहिती आहे पोरी, अर्धा सिनेमा तुला कधी कोणी दाखवला नाही, तू कधी बघितला नाहीस. तेवढा अर्धा सिनेमा तुला सांगतो मी, तर थांबतो बघ पोरी. हे बघ, हे ज्या क्षणाला तुझी गाडी लग्न मंडपातून निघून जाते ना ग पोरी, त्या क्षणाला तुझा बाप त्या लग्न मंडपामध्ये येतो बघ. लग्न मंडपवाल्याला अगोदर बोलून घेतो, इकडे ये रे बाबा, तुझं किती पैसे राहिल्यात आजच घे रे बाबा, उद्या माझ्याकडे असतील नसतील रे बाबा. हे जेवणवाल्या इकडे ये रे, जेवण लई छाक बनवलं होतोच बाबा, बोट चाटत लोक गेली, लाडू घेऊन पोरं पळत होती, तुझं किती पैसे राहिल्यात आजच घे रे बाबा, उद्या माझ्याकडे असतील नसतील रे बाबा, उद्या माझ्याकडे असतील नसतील. ए बस्तवाल्या, तुझी कपडे अंगावर चढवून माझं लेकरू काय छाक दिसत होत रे बाबा. तुझं किती पैसे आजच घे. ए वाजंत्री इकडे या बाबा, ठरल्याप्रमाणे तुमचं हे पैसे आणि 1000 तुम्हाला जादा देतोय बाबा. लय भारी वाजवत होतास रे माझी लेक जाताना, लय भारी वाजवत होतास पोरी. संध्याकाळी 7 वाजेपर्यंत त्या लग्न मंडपात तुझा बाप तुझ्यासाठी भिकारी होतो पोरी, भिकारी होतो. जेवढं कर्ज काढून आणलेलं असतं तेवढं सगळं उधळतो, जेवढं साठवलेलं असतं तेवढं सगळं तुझ्यावर उधळतो. आणि पोरी संध्याकाळी 9 वाजता पळत पळत घरी जातो, घरातलं तुझ्या वस्तूंचं कपाट उघडतो आणि तुझ्या वस्तूंना पकडून पकडून रात्रभर जो अंथरुण आणि उशिवली करतो त्या देव माणसाचं नाव साला बाप आहे पुरी. त्या देव माणसाचं नाव बाप आहे. तुझी आई म्हणते अहो सावरा की स्वतःला, तेव्हा तुझ्या आईच्या खांद्यावर डोकं आपटून आपटून जो तुझ्या आईचा खांदा ओला करतो त्या देव माणसाचं नाव साला बाप आहे पुरी. तुझी जुनी ओढणी कपाटातून काढतो, त्या जुन्या ओढणीनं आपलं डोळं पुसतो, त्याचं मुख घेतो आणि ती जुनी ओढणी रात्रभर उशाला घेऊन जो अश्रूनं ओली चिंब करतो त्या देव माणसाचं नाव बाप आहे पुरी. स्वतःच्या पायातलं चप्पल तुटलं तर चांबाराकडे जाऊन टाकतो, पण तुझ्या पायातलं चप्पल तुटलं तर शाळेपर्यंत जो चप्पल घेऊन येतो तुझ्या पायामध्ये जो घालतो त्या देव माणसाचं नाव साला बाप आहे पुरी. 100 किलोचा पोत या ट्रक मधून उचलतो आणि त्या ट्रक मध्ये टाकत आपल्या लेकरांच्या साठी जो हमाली करतो त्या हमालाचं नाव साला बाप आहे पुरी.
दिवसभर शेतात राब राब राबतो, दिवसभर शेतात राब राब राबतो आणि संध्याकाळी कुठल्या तर हॉटेलच्या बाहेर वॉचमन म्हणून जो उभा राहतो पोरी तुझ्यासाठी, त्या वॉचमनचं नाव साला बाप आहे पोरी. भर 12च्या उन्हामध्ये स्वतः तापतो, पण आपल्या लेकरांना झाडाच्या सावलीखाली जो बसवतो, पावसामध्ये ओला चिंब जो होतो, पण आपल्या लेकरांच्या डोक्यावर जो छत्री धरतो, कडाक्याच्या थंडीमध्ये आपल्या अंगावरची चादर काढून शेजारी झोपलेल्या लेकरांच्या अंगावर जो टाकतो, त्या देव माणसाचं नाव साला बाप आहे पोरी. त्या देव माणसाचं नाव बाप आहे. हे कर्मवीरांची ही शाळा आहे, कर्मवीरांची ही माती आहे पोरी. अशा बापाला तो मान खाली घालायला लावणार आहेस का? अशा बापाला तो मान खाली घालायला लावणार आहेस का? अशा बापाच्या तोंडावर तू थुंकणार आहेस का? ऐक, आज नाही तर परत कधीच नाही. या शाळेच्या भिंती आज तुला ऐकतायत बघ नालायक. आज नाही तर परत कधीच नाही. नालायकानं त्याच आई बापाच्या तोंडावर थुंकायला लागला. पोलीस स्टेशनला असा तुझा बाप उभा असतोय नालायकानं. शंड निघालो काय रा आम्ही? छत्रपती शिवाजी राजांची माती, बुद्धांची माती, आणि या मातीमध्ये लेकींचे तुकडे करता नालायक हरामखोरानं. ए पोरी इकडं बघ, तुझा बाप असा पोलीस स्टेशनला उभा असतो. नीट ऐक कार्टे, तुझा बाप असा पोलीस स्टेशनला उभा असतो, आणि जिथं तुझा बाप उभा असतो तिथली सगळी जमीन 2 फुटाची जमीन त्यांना अश्रूनं भिजवलेली असते बापोरी. हे 2 फुटाची जमीन अश्रूनं भिजवलेली असते, आणि पोलिसांना ओरडून ओरडून सांगत असतो, साहेब काय वाटेल ते करा, साहेब साहेब काय वाटेल ते करा, माझ्या पोरगीला शोधून काढा साहेब, माझ्या पोरगीला शोधून काढा. 2 दिवस झालं शाळेला म्हणून गेली, 2 दिवस झालं कॉलेजला म्हणून गेली, आणि माझी पोरगीच घरी परत आली नाही साहेब. माझ्या पोरगीला शोधून काढा. तुझ्या बापाच्या पाठीमागे तुझी आई उभी असते, हंबरडा फोडून पोलिसांना सांगत असते, अहो साहेब माझ्या पोरगीला शोधून काढा साहेब, माझं लेकरू कुठं असेल साहेब, माझं लेकरू कुठं असेल. अर्धवट ठेचलेल्या सापासारखा तुझा आई बाप तडपडत असतो पोलीस स्टेशनला. आणि नालायक हरामखोरानं, कुठला तर नालायक कुत्रा हे तुझ्या आयुष्यामध्ये येतो सोशल मीडियाच्या माध्यमातून, आणि त्या नालायक हरामखोर कुत्र्यासाठी तुझ्यापेक्षा वयानं 10 वर्षाचा मोठा कुठला तर कुत्रा तुझ्या शाळेच्या अकॅडमीच्या बाहेर गाडी घेऊन फिरतो. हे नालायक हरामखोरानं, तुला एखादा मोबाईल काय देतो, तुला एखादा ड्रेस काय घेऊन देतो, आई बापाच्या डोळ्यात शिक्षकांच्या डोळ्यात धूळ झोपण नालायकानं त्याच्यावर फिरायला काय जाता, आणि त्या नालायक कुत्र्यासाठी 20 वर्षाच्या बापानं तुला तळ हाताच्या फोडासारखं जपलं. त्या बापाच्या तोंडावर पक्ष करून थुकून निघून जाताना तुम्हाला लाज वाटत नाही का ग पोरीनो? हे पोरानो तुम्हाला लाज वाटत नाही का ग? बाप तडपडत असतो की ग असा, हे दीदी हे दीदी हे दीदी करणारा तुझा बाप त्या बापाच्या तोंडावर थुंकून जाता. कुठला तर कुत्रा, अगं स्वतःची अंडरपॅन्ट घ्यायची लायकी नाही त्या हरामखोराची, व्यसन करणारा तो, तोंडामध्ये थर्रा मावा घेऊन फिरणारा, हे त्याच्याबरोबर निघून जाता. पोरीनो इकडे बघा पोरी, प्रेमाच्या विरोधात नाही बघ, प्रेमाच्या विरोधात नाही, पण जे प्रेम तुझ्या आयुष्याला आग लावतं, जे प्रेम तुझ्या शरीराचं तुकडं तुकडं करतं, जे प्रेम तुझ्या आई बापाच्या तोंडावर थुंकायला लावतं, ते प्रेम आहे का ग पोरी? हे तुझं शिकण्याचं वय आहे बाग. या वयामध्ये शिकून तू फक्त स्वतःच्या पायावर उभी राहा. तुझ्यासाठी राजकुमार आणून उभी करण्याची ताकद तुझ्या बापामध्ये आहे पोरी. राजकुमार आणून उभी करण्याची ताकद तुझ्या बापामध्ये आहे. हे पोरी तू जो बोली की वही होगा, तो तू जो दिखाई की वही तुम्हारा होगा. पण हे काय आहे पोरीनो? हे आणि पोलीस स्टेशनला येऊन हजर राहता, तिथं तुझी आई आणि बाप पळत येतो, दीदी 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 घरला चल ग. आई तर हंबरडा फोडते, अगं पोरी इथं ठेवलंय की ग मी तुला, चल की ग. तेव्हा पोलिसांना सांगतेस या माणसांना मी ओळखत नाही म्हणून. हे नालायक हरामखोर. हात वरती आणि डोक्यावर ठेव आपल्या पोरी, डोक्यावर ठेव. हे पोरा डोक्यावर ठेव. हे बापानं आयुष्य दिलंय ना, तर आता 1 मिनिट बापासाठी द्यायचं आहे. डोळं झाक पोरी, डोळं झाक, झाक पोरी डोळं झाक.
आणि डोळ्यासमोर आण तुझ्या बापाला 1.5 वर्षाची होतीस तेव्हा ज्या बापाला कडकडून मिठी मारत होतीस त्या बापाला डोळ्यासमोर आण पोरी, आण डोळ्यासमोर आण. तुला बाप नाही तर मी तुझा बाप आहे बघ, तुला बाप नाही तर तुला शिकवणारा शिक्षक तुझा बाप आहे बघ. आण डोळ्यासमोर, आण डोळ्यासमोर पोरी, डोळ्यासमोर आण पोरी. आणि आला का तुझा बाप डोळ्यासमोर, आता मार कडकडून मिठी पोरी, त्या बापाला मार कडकडून मिठी, जोराची मिठी मार पोरी मार. आणि सांग तुझ्या बापाला पप्पा जीव गेला तरी बेहतर, पप्पा जीव गेला तरी बेहतर, मी असं कुठलंच काम करणार नाही पप्पा ज्याच्यामुळे तुम्हाला मान खाली घालावी लागेल पप्पा. हे पोरानो घ्या शपथ, मी कुठलंच व्यसन करणार नाही पप्पा, मी कुठलंच व्यसन करणार नाही पप्पा, कुठलंच व्यसन करणार नाही. सगळ्यांनी हात खाली घ्यायचे, शांतपणे बसायचं. सगळ्या पालकांनी शांतपणे बसायचं. 1 मिनिटासाठी. सब मंगल है, सब आनंद है, तेरा मंगल हो, मेरा मंगल हो, इस विश्व का मंगल हो. जिस बाप ने मुझे जन्म दिया उस बाप का मंगल हो, जिस माँ ने मुझे जन्म दिया उस माँ का मंगल हो. सब मंगल है, सब आनंद है. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. आता